नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला शिकूया व्याकरण या चॅनलच्या तिसऱ्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत। या भागात विशेषण आणि विशेषणाचे प्रकार आज आपण पाहणार आहोत। आपण व्याकरणातील नाम हा भाग अभ्यासलेला आहे। इथे खालील काही शब्दसमूह आहे, ते शब्दसमूह आपण वाचूया आणि त्यातील नाम कोणते आहे ते सर्वप्रथम ओळखूया। टवटवीत फुले, हसरी मुलगी, खोडकर मुलगा, हुशार विद्यार्थी, उंच माणूस, काळे ढग, 5 रुपये, चांगले वाचन, भित्रा ससा। हे शब्दसमूह वाचून झाल्यावर आता यातली नामा कोणती ती आपण पाहूया। टवटवीत फुले, यात फुले हे नाम आहे। दुसऱ्या याच्यामध्ये मुलगी, मुलगा, विद्यार्थी, माणूस, ढग, रुपये, वाचन, ससा हे या शब्दसमूहातील नामे आहेत। आता या नामांबद्दल माहिती सांगणारे शब्द त्याच्या जवळ आहे, ते कोणते ते पाहूया। फुले, टवटवीत फुले। टवटवीत हा नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे, विशेष माहिती सांगणारा शब्द आहे। मुलगी, हसरी, मुलगा, खोडकर, विद्यार्थी, हुशार, माणूस, उंच, ढग, काळे, रुपये, 5, वाचन, चांगले, ससा, भित्रा। हे जे सुरुवातीचे जे शब्द आहेत, हे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात किंवा विशेष माहिती सांगतात, म्हणून या सर्वांना आपण विशेषण असं व्याकरणाच्या भागात म्हणतो। आता आपण विशेषण व विशेष्य याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत। विशेषण म्हणजे मी तुम्हाला सांगितले आहे की नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द तो विशेषण। तर विशेष्य म्हणजे काय, तर ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते, विशेष माहिती सांगितली जाते म्हणजेच नाम। विशेष्य म्हणजे नाम। आता इथे बघा, टवटवीत फुले, टवटवीत हे विशेषण आहे, फुले हे विशेष्य आहे। विशेषणामध्ये कोणकोणते आहे बघा। हसरी विशेष्यमध्ये मुलगी, खोडकर हे विशेषण, मुलगा हे विशेष्य, हुशार हे विशेषण, विद्यार्थी हे विशेष्य, काळे हे विशेषण, ढग हे विशेष्य, 5 हे विशेषण आणि रुपये हे विशेष्य। पुन्हा एकदा सांगते, विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आणि विशेष्य म्हणजे ज्याच्याविषयी विशेष माहिती सांगितली जाते ते म्हणजेच नाम। यावरून विशेषणाची व्याख्या अशी करू शकतो, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ शहाणा, हिरवेगार, निळे, 6, सुंदर, मोठे इत्यादी। या विशेषणाचे एकूण 6 प्रकार आहेत, तर ते कोणते ते आपण पाहूया। पहिला प्रकार आहे गुणविशेषण, दुसरा प्रकार आहे संख्या विशेषण, तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण, चौथा प्रकार आहे नामसाधित विशेषण, 5वा प्रकार आहे धातुसाधित विशेषण आणि 6वा प्रकार आहे अव्ययसाधित विशेषण। तर चला या सर्व विशेषणाच्या प्रकाराची विस्तृत माहिती घेऊया। पहिला प्रकार आहे गुणविशेषण। खाली जी वाक्य दिली आहेत त्या वाक्यातील लाल रंगाच्या शब्दांकडे लक्ष द्या। पहिलं वाक्य आहे, सीमाचा आवाज मंजूळ आहे। दुसरं वाक्य आहे, झाडावर रंगीबेरंगी फुले होती। तिसरं वाक्य आहे, कल्पना धाडसी मुलगी आहे। आता या तिन्ही वाक्यांमध्ये जे शब्द आहेत, मंजूळ, रंगीबेरंगी आणि धाडसी, हे गुणविशेषण आहेत। कसे ते पाहूया। नामाच्या कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती जर सांगितली असेल तर त्या शब्दाला आपण गुणविशेषण म्हणतो। सीमाचा आवाज कसा आहे, मंजूळ।
झाडावर कशी फुले आहेत? रंगीबेरंगी. कल्पना कशी मुलगी आहे? धाडसी. म्हणजेच मंजूळ, रंगीबेरंगी, धाडसी ही जी विशेषणं आहेत ती नामाचा गुण किंवा त्याबद्दल विशेष माहिती सांगतात, म्हणून यांना गुणविशेषण असं म्हणतात. यावरून गुणविशेषणाची व्याख्या अशी करता येईल, नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या शब्दास गुणविशेषण म्हणतात. उदाहरणार्थ हसरा, खेळकर, खट्याळ, शूर, भित्रा, चांगली इत्यादी. यानंतर पुढचा प्रकार आहे दुसरा, संख्या विशेषण. खाली जी वाक्य दिली आहेत त्यातील लाल रंगाच्या शब्दांकडे लक्ष द्या. पहिलं वाक्य, माझ्याकडे 10 रुपये आहेत. दुसरं वाक्य, माझा 5वा क्रमांक होता. तिसरं वाक्य, वर्गात 50 विद्यार्थी आहेत. 10, 5वा, 50 हे विशेषण आपल्याला नामाची संख्या दाखवतात, म्हणून यांना संख्या विशेषण असं म्हणतात. यावरून संख्या विशेषणाची व्याख्या काय करता येईल? ज्या विशेषणाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास संख्या विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ 10, 7, पहिला, 100 इत्यादी. या संख्या विशेषणाचे एकूण 5 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे गणनावाचक संख्या विशेषण. दुसरा प्रकार आहे क्रमवाचक संख्या विशेषण. तिसरा प्रकार आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण. चौथा प्रकार आहे पृथकवाचक संख्या विशेषण. आणि 5वा प्रकार आहे अनिश्चित संख्या विशेषण. आपण या संख्या विशेषणाची ओळख करून घेऊया. संख्या विशेषणामधला पहिला प्रकार आहे गणनावाचक संख्या विशेषण. बघा याची व्याख्या कशी होईल. वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी ज्या संख्या विशेषणाचा वापर होतो त्यास गणनावाचक संख्या विशेषण म्हणतात. उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल, 10 मुले. किती मुले आहेत? 10. म्हणजे आपण गणती केली आहे. 13 भाषा, 1 तास, 60 रुपये इत्यादी. क्रमवाचक संख्या विशेषण. दुसरा प्रकार संख्या विशेषणाचा, वस्तूचा क्रम ज्या संख्या विशेषणाने लक्षात येतो त्यास क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ पहिले दुकान. दुकानाचा क्रम कोणता आहे? पहिला, म्हणून पहिले दुकान. दुसरं 7वा रस्ता. रस्त्याचा क्रम दिलाय 7वा. 5वे वर्ष. संख्या विशेषणाचा तिसरा प्रकार आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण. संख्येची किती वेळा आवृत्ती होते हे दर्शविणारे विशेषण म्हणजे आवृत्तीवाचक संख्या विशेषण होय. उदाहरणार्थ दुहेरी रंग. एक रंग किती वेळा आहे? 2 वेळा. म्हणजे त्याची आवृत्ती 2 वेळा झाली म्हणून दुहेरी हा शब्द वापरला आहे. दुप्पट कमाई. 2 वेळा कमाई. चौपट काम. 4 वेळा काम. म्हणजे संख्येची आवृत्ती किती वेळा होते हे दाखवणारं विशेषण ते आवृत्तीवाचक संख्या विशेषण. पुढील प्रकार, चौथा प्रकार संख्या विशेषणाचा पृथकवाचक संख्या विशेषण. जे संख्या विशेषण मूळ अर्थ न दर्शविता वेगळाच बोध करून देतात त्यास पृथकवाचक संख्या विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ 4-4 प्रश्न. म्हणजे इथे 4 हे नेमके प्रश्न म्हणायचे नाही तर 4-4 प्रश्न लिहा. 5-5चा गट. आणि शेवटचा संख्या विशेषणातला प्रकार आहे अनिश्चित संख्या विशेषण. नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही त्यास अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ काही मुले. किती मुले ते माहित नाही, निश्चित संख्या माहित नाही म्हणून काही हे अनिश्चित संख्या विशेषण आहे. थोडी जागा. थोडी हे अनिश्चित संख्या विशेषण. खूप घरे. इथे खूप हे अनिश्चित संख्या विशेषण आहे. अशा प्रकारे आपण संख्या विशेषणाचे एकूण 5 प्रकार अभ्यासले आहेत. गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथकवाचक संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण.
तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. आता खालील वाक्यातील लाल रंगाच्या शब्दांकडे लक्ष द्या. पहिलं वाक्य, माझी शाळा मला आवडते. दुसरं वाक्य आहे, तुमचा मुलगा हुशार आहे. आता इथे माझी आणि तुमचा हे दोन शब्द आपल्याला सर्वनामाशी साधर्म्य दाखवतात. माझी आणि तुमचा हे शब्द, हे जे विशेषण आहेत, ही सर्वनामापासून तयार झालेली आहेत, म्हणून यांना सार्वनामिक विशेषण म्हणतात. तर सार्वनामिक विशेषणाची व्याख्या आपण अशी करू शकतो, सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ माझा, आमचा, तुझा, त्याचा इत्यादी. विशेषणाचा चौथा प्रकार आहे नामसाधित विशेषण. खालील वाक्यातील लाल रंगांच्या शब्दांकडे लक्ष द्या. पहिलं वाक्य आहे, आमचा कोल्हापुरी चिवडा प्रसिद्ध आहे. दुसरं वाक्य, पंढरीचा महिमा वर्णावा किती. यातील पहिल्या वाक्यात कोल्हापुरी आणि दुसऱ्या वाक्यात पंढरीचा हे नामसाधित विशेषण आहेत. कशी ती बघा. कारण हे कोल्हापूर हे नाम आहे आणि पंढरी हे सुद्धा नाम आहे. नामापासून जी विशेषणं तयार होतात त्यांना म्हणतात नामसाधित विशेषणे. यावरून नामसाधित विशेषणाची व्याख्या बघा. नामाचा उपयोग विशेषणासारखा होतो त्यास नामसाधित विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ साडी विक्रेता. विक्रेता हे नाम आहे, साडी हे त्याचे विशेषण आहे, पण हे नाम असल्यामुळे त्याचा विशेषणासारखा वापर केला गेला आहे, म्हणून साडी हे इथे नामसाधित विशेषण आहे. नागपूरची संत्री, नागपूरची हे इथे नामसाधित विशेषण आहे. पाचवा प्रकार आहे विशेषणाचा धातुसाधित विशेषण. खालील दिलेल्या वाक्यातील लाल रंगाच्या शब्दांकडे लक्ष द्या. पहिला आहे, वाहणारी नदी मनाला प्रसन्नता देते. दुसरं वाक्य, गाणारी मुलगी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. आता या दोन्ही वाक्यांमध्ये पहा, वाहणारी आणि गाणारी. वाहणे आणि गाणे हे क्रियापद आहे. क्रियापदाच्या मूळ रूपापासून जे विशेषण तयार होतं त्याला म्हणतात धातुसाधित विशेषण. यावरून धातुसाधित विशेषणाची व्याख्या बघा. क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनलेल्या विशेषणास धातुसाधित विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ उडती फुलपाखरे. यात उडणे हे क्रियापद आहे आणि त्यापासून उडती हे विशेषण तयार झालं आहे. धावणारा मुलगा, धावणारा हे धातुसाधित विशेषण आहे. बागडणारी मुले, बागडणे हे क्रियापद आहे आणि त्यापासून बागडणारी हे धातुसाधित विशेषण तयार झाले आहे. विशेषणाचा शेवटचा प्रकार आहे अव्ययसाधित विशेषण. खालील वाक्यातील लाल रंगाच्या शब्दाकडे लक्ष द्या. समोरची खिडकी बंद आहे. दुसरं वाक्य, पुढच्या वेळी आम्ही नक्की येऊ. आता पहिल्या वाक्यातील समोरची आणि दुसऱ्या वाक्यातील पुढच्या हे दोन्हीही अव्यय आहे आणि अव्ययापासून जी विशेषणं तयार होतात त्यांना म्हणतात अव्ययसाधित विशेषण. अव्ययसाधित विशेषणाची व्याख्या अशी करता येईल, वाक्यामध्ये काही अव्यय लागून जी विशेषणे तयार होतात त्यास अव्ययसाधित विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ मागची, वरचा, पुढचा इत्यादी. आता खालील काही वाक्य आहेत, त्या वाक्यांमधील विशेषणाचे प्रकार आपल्याला ओळखायचे आहेत. पहिलं वाक्य आहे, आईकडे 10 फुले आहेत. 10 हे गणनावाचक संख्या विशेषण आहे, कारण इथे संख्येची गणती केलेली आहे 10, म्हणून हे गणनावाचक संख्या विशेषण. दुसरं आहे, पिठात तिप्पट पाणी घातले. किती वेळा घातले, त्याची आवृत्ती किती वेळा झाली, म्हणून हे आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. 3 वेळा, तिप्पट. तिसरं वाक्य आहे, रत्नागिरीचा आंबा प्रसिद्ध आहे. आता इथे रत्नागिरी हे नाम आहे, म्हणून त्यापासून तयार झाला आहे नामसाधित विशेषण रत्नागिरीचा. चौथं वाक्य आहे, वरचा वर्ग स्वच्छ करा. वरचा हे अव्यय आहे आणि त्यापासून तयार झालेलं विशेषण हे अव्ययसाधित विशेषण. पाचवं वाक्य पहा, समोर हिरवेगार रान दिसते.
हिरवेगार. रान कसे आहे? हिरवेगार. म्हणजे त्याचा गुण दाखवला आहे म्हणून हिरवेगार हे गुणविशेषण आहे. 6वं वाक्य, माझा 5वा क्रमांक आला. कितवा क्रमांक आला? क्रम सांगितलाय 5वा म्हणून हे क्रमवाचक संख्या विशेषण. 7वं वाक्य, माझे अक्षर सुंदर आहे. माझे सर्वनामापासून हे विशेषण तयार झालंय म्हणून याला सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. आणि शेवटचं 8वं वाक्य, आपल्याकडे येणारे पाहुणे खास आहेत. येणारे, येणे या क्रियापदापासून हे तयार झालंय म्हणून येणारे हे धातुसाधित विशेषण आहे. आता या भागात तुम्ही विशेषण आणि विशेषणाचे प्रकार अभ्यासलेले आहेत. तर आता पुढील भागामध्ये आपण क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार पाहणार आहोत.